माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी शेवग्याची भाजी करून दाखवत आहे. चला रेसिपी दाखवते. मी शेवग्याच्या शेंगाला कट केलेला आहे, त्याच्यावरचे सालपाट काढलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे. आता याला मी स्वच्छ धुवून घेते. चला मी आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. टमाटर आणि कांदा भाजून घेतलेला आहे, वाटून घ्यायचा आहे. लसणाचं पेस्ट आहे, अद्रक लसणाचं पेस्ट आणि शेंगा आणि टमाटे, एक टमाटर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता तेल टाकत आहे. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकते. लसणाला आपल्याला लाल करून घ्यायचं आहे थोडं. बघू शकता आपलं लसूण लाल झालेलं आहे. आता थोडंसं आता याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकत आहे, 2 चमचे. हळदी पावडर टाकत आहे. मसाला टाकत आहे. आणि टमाटर टाकायचं. टमाटरला एकदा परतून घ्यायचं आहे. आपले टमाटे थोडं असं बारीक झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये मी शेंगा टाकते. त्याच्यामध्ये मी अजून कांद्याचं पेस्ट, कांदा भाजून टाकलेला आहे, त्याच्यात त्याचं पेस्ट केलेलं होतं ते टाकले. आता मी याच्यामध्ये शेंगा टाकते. शेंगाला एकदा परतून घ्यायचं आहे चांगलं. बघू शकता आपल्या भाजीला कलर आलेला आहे. आता पाणी टाकते. झाकून ठेवायचे 2 मिनिटासाठी. आता याच्यामध्ये मी भाजलेलं खोबरं टाकत आहे. खोबरं भाजून घेतले होते, त्याला वाटून घेतले होते. त्याच्यामध्ये नमक टाकायचं आहे. आता शेंगाला उकळी येऊ याच्यामध्ये शेंगदाण्याची कूट टाकते. आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता 2 मिनिटासाठी असंच उकळी येऊन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकते. बघू शकता आपल्या भाजीचा कलर खूप छान आलेला आहे.
झालेली आहे आपली शेवग्याची शेंगाची भाजी. तुम्ही पण नक्की करून पहा. खूप टेस्ट लागते. आवडल्याच्या नंतर कमेंट, लाईक करा.